नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मातृत्व। या चॅनलच्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल की मी कोणत्या प्रकारचा कंटेंट इथे अपलोड करणार आहे। आता जर आपण प्रेग्नेंट आहोत आणि कारण की जर ज्या नवीन मुलींना जर कळालं की ॲज अ स्त्री आहे, तिला कळालं की मी प्रेग्नेंट आहे, तर मनामध्ये खूप सारे विचार असतात। जर ती फर्स्ट प्रेग्नेन्सी असेल तर सगळ्यात जास्त प्रश्न पडतात की हे काय होतंय किंवा नक्की प्रेग्नेन्सीच आहे का नाही। कारण की सेकंड मंथमध्ये आपण शुअरच नसतो की आपण प्रेग्नेंट आहोत का नाही, कारण की पिरियड्सच्या ज्या डेट असतात तर पुढे मागे होतच असतात, त्यामुळे आपण शुअर नसतो। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात। मी काही डॉक्टर नाही आहे, पण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे। कारण की पिरियड्स मिस होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। कधी कधी जर स्ट्रेस असेल किंवा आपली बॉडी वीक असेल तर एक वीक पुढे मागे होऊ शकतं। पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर स्त्रीच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस व्हायला सुरुवात होते। म्हणजेच आता तुम्ही जर सर्च करत असाल, म्हणजे तुमची जर पिरियडची डेट एक वीक पुढे किंवा 2-3 वीक पुढे गेली आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे प्रेग्नेन्सी असू शकते, तर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये होऊ शकतात ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची चेस्ट हेवी होणं, म्हणजे चेस्ट भयंकर दुखायला सुरुवात होते, म्हणजे तुम्ही टच पण करू शकत नाही इतकी दुखायला सुरुवात होते ती। त्यानंतर मॉर्निंग सिकनेस सुरू होतो तुम्हाला, म्हणजे सकाळी उलटीसारखं होणं, त्याच्यानंतर उलटी होणं, त्याच्यातून फक्त पाणी बाहेर पडणं, म्हणजे जे खाल्लंय ते बाहेर नाही पडत, फक्त पाणी बाहेर पडतं। त्यानंतर काही खाण्याची इच्छा न होणं, काही फूड बघायचीही इच्छा होत नाही समटाईम्स। फूड इव्हर्जन होणं, याला फूड इव्हर्जन असं म्हणतात। काही ब्लेस्ड असतात स्त्रिया की ज्यांना काहीच त्रास होत नाही, पण मोस्ट ऑफ द वुमनला हा त्रास होतो, ज्याच्यामधून मी स्वतः गेली आहे, त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते। प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये ना हे सगळे बॉडीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते की आपली चेस्ट हेवी व्हायला लागते, त्याच्यानंतर हार्मोनल चेंजेस होतात की तुम्हाला समजत नाही काय होतंय, थोडा चिडचिडा स्वभाव होतो, मूड स्विंग्स होतात। अशी लक्षणं जर तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला असं फील होत असतील अशी लक्षणं, कारण की जेव्हा मला वॉमिटिंगसारखं होत होतं तेव्हा आय थॉट इट्स अ फूड इन्फेक्शन, तर मी फूड इन्फेक्शनची गोळी खाल्ली होती, कारण की मला या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या आणि आमची प्रेग्नन्सी एक म्हणजे प्लॅनिंगवाली नव्हती, इट्स अनएक्सपेक्टेड। सो त्यामुळे हे सगळे चेंजेस मला नंतर समजले, कारण की त्यानंतर मग हे सगळे चेंजेस माझ्या बॉडीमध्ये जाणवायला लागले आणि मग मी विचार केला की आपण एक टेस्ट तर करायलाच हवी। मग त्यानंतर मेडिकलमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत। जर तुम्ही शुअर, म्हणजे तुम्हाला 100% शुअर व्हायचं आहे की आहे का नाही, तर तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन किट घेऊ शकता। प्रेगा न्यूज अँड ऑल असे खूप सारे किट तुम्हाला तिथे मिळतील। आणि जर ती प्रेग्नन्सी टेस्ट करणं खूप इझी असतं, त्याच्यासाठी मी एक नवीन सेपरेट व्हिडिओ बनवेलच की आपण प्रेग्नन्सी टेस्ट कशी बघू शकतो किंवा आपण घरच्या घरी आपण कसं चेक करू शकतो, हा एक ऑप्शन आहे। आणि हे 3-4 सिम्पटम्स आहेत जे प्रत्येक स्त्रीला दुसऱ्या महिन्यामध्ये जाणवायला सुरुवात होते आणि जर हे सिम्पटम्स तुमच्यामध्ये जाणवत असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या, हाच माझा सल्ला आहे। आणि ठीक आहे, चालेल, चल, हा व्हिडिओ आपला हा छोटासा आजचा एकच छोटासा व्हिडिओ आहे। याच्यानंतर नवीन व्हिडिओ येतच राहतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।